लवकरच मान्सूनचं आगमन होईल आणि पावसाळ्याच्या या सगळ्या काळामध्ये पुणे शहरात मागच्या काही वर्षाचाच आपण अनुभव पाहिला तर पावसाळ्यापूर्वी आपण महानगरपालिका म्हणून जे नाले सफाई केली जाते, नाल्यांची स्वच्छता असेल, चेंबरची स्वच्छता असेल, त्या ठिकाणचे काही अतिक्रमण असतील, वेगवेगळ्या प्रकारे ज्या द्वारे नेहमीच नागरिकांना त्रास होत आला. काही पुणे शहरात महत्वाचे काही स्पॉट्स आहेत जिथं पाणी साठलं जातं, नाल्यांच्या आजूबाजूला असलेल्या वस्त्यांमध्ये, घरांमध्ये पाणी ज्यादा पाऊस झाल्यामुळे जातं. अशा अनेक घटना घडलेल्या आपण नक्की आपल्या सगळ्याच्या लक्षात येतात आणि त्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्षाचं शिष्टमंडळ म्हणजे ऐकताना आम्ही यासाठी भेटलो की लवकरात लवकर ही नाले सफाईची कामं आपण पूर्ण केली पाहिजे. स्वतः जातीनं आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि म्हणून आज आम्ही सगळेजण भेटलोय आणि त्यामुळे लवकरात लवकर ही नाले सफाई पूर्ण केली पाहिजे. कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडणं हा अलीकडच्या काळामधला आपण ट्रेंड सगळ्यांनी पाहिलाय आणि म्हणून जास्तचा पाऊस झाला कमी वेळेत तर आपत्ती व्यवस्थापन सुद्धा जे कक्ष आहे महानगरपालिकेची जी व्यवस्था आहे ती सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं तयारीमध्ये असली पाहिजे, अपडेट असली पाहिजे. अशा प्रकारच्या सूचना, विनंती सुद्धा आम्ही आयुक्तांना केल्यात आणि त्याचा एक आढावा घेतला, त्याची एक माहिती आम्ही आज आयुक्तांना घेतली. आणि त्यामुळे पावसाच्या या सगळ्या काळामध्ये किती पाऊस पडला, मग आंबील ओढ्यासारखा प्रकार असो किंवा कुठलाही बाकीचा प्रकार, हा भविष्यामध्ये कधीही घडणार नाही यासाठीची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि काही ठिकाणच्या तात्पुरत्या उपाययोजना असतील, काही ठिकाणच्या ह्या कायमस्वरूपीच्या उपाययोजना आपल्याला पुढच्या काळामध्ये निश्चितपणे कराव्या लागतील. ह्या काही गोष्टी आम्ही आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या.